एकदा जास्त पचापच केल्याने बायकोची फाटते. नवरा तिला डॉक्टरकडे नेतो. डॉक्टर: मी टाके घालून देतो. नवरा: डॉक्टर थोडी बारीक करा, 25 वर्षाची वाटली पाहिजे. डॉक्टर: ओके. नवरा: अजून बारीक करा, 20ची वाटली पाहिजे. डॉक्टर: ओके. नवरा: अजून बारीक करा, 16 वर्षाची वाटली पाहिजे. डॉक्टर घाम पुसत ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येऊन नवऱ्याला म्हणतात: चैन बसवली आहे, हवी तशी ॲडजस्ट करून करा. एकदा एका मोलकरणीला काम करताना कंडम सापडते. ती तिच्या मालकीणबाईला विचारते: बाईसाहेब, हे काय आहे हो? मालकीण: अगं हे तुमच्याकडे काय पचापच करत नाहीत का गं? मोलकरीण: हो, पचापच करतात की, पण असलं केळ्याचं कातडं निघूस्तर नाही पचापच करत कोण. निधी: अगं शताक्षी, तुला तुझ्या दूधवाल्याने कसे पचापच केले ते सांग मला. शताक्षी: हां सांगते ग, ऐक. मी 30 वर्षाची आहे. माझी मांडी, माझी गांड आणि माझे बॉल खूप मोठे आहेत. मी खूप कंडाळी आहे. लग्नाच्या पहिलं कधी मी पपई मारून घेतले नाही, पण पपईत बोटं नक्कीच घातले होते. मला BP बघायची खूप आवड आहे. मला लांब आणि जाड केळ खूप आवडते. लग्नानंतर मी निराश झाले, कारण माझ्या पतीचं केळ खूप लहान होतं. मला नीट जवत पण नव्हता. माझा नवरा कामानिमित्त 2 आठवडे बाहेरच असायचा आणि मी माझ्या पपईला हात लावून गाजर घालत असे, ककडी घालत असे. दूधवाला रोज सकाळी आमच्या घरी दूध द्यायला यायचा. तो खूप देखणा आणि मजेदार होता. त्याचं केळ पण मोठंच वाटायचं बाहेरून. एक दिवस दूधवाला दूध देण्यासाठी नेहमीपेक्षा लवकर आला. त्यावेळी मी झोपेतून जागे झाले नव्हते. बेल ऐकून मी पटकन दुधाचे भांडे घेऊन बाहेर आले. मी ब्रा आणि चड्डी पण घातली नव्हती, कारण मी कंडाळी आहे. सारखं पपईत बोट आणि बॉल दाबून घेत असते. म्हणून पटकन एक फ्रॉक घालून आले दूध घ्यायला. मी दूध घेताच थंडगार वारा वाहू लागला आणि माझा फ्रॉक वर उडाला. दूधवाल्याला माझी लालबुंद पपई दिसू लागली. माझ्या हातात दुधाचे भांडे असल्याने मला फ्रॉक खाली करता येत नव्हता. माझी पपई बघून तो बेभान झाला. त्याचं केळ टाईट झालं. तो म्हणाला, मला एकदा बोट लावून बघू द्या, मला प्लीज चोखू द्या. आणि लगेच तो बोट घालून चोखू लागला. मी तर कंडाळी होतेच, पण त्याने मला अधिकच पपई चोखून कंडाला आणली. चोखून झाल्यानंतर तो मला बेडरूममध्ये आणला आणि पूर्ण फ्रॉक काढला आणि डावे बॉल तोंडात घेऊन चोखू लागला आणि उजवे बॉल हाताने मालिश करू लागला. मी खूप उत्तेजित झाले आणि आह 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 असा आवाज करू लागले. त्याने नाभी, कंबर, मांडी, पपई खूप वेळ चोखून काढली आणि चावली. मी त्याचं डोकं माझ्या पपईवर दाबले आणि त्याने त्याची पूर्ण जीभ पपईत घातली आणि चोखू लागला. काही वेळाने मी हळूच म्हणाले, तुझा पण केळ मला दे ना चोखायला.
त्याने उभा राहून माझे डोके धरले आणि तोंडात द्यायला चालू केला. लगेच मी चोकू लागले पुढं मागं करून. चोकून झाल्यानंतर मी त्याचं केळ माझ्या पपईत घालून घेतले व तो धक्के मारू लागला. केळ जोरात आत बाहेर करत असल्याने माझ्या पपईतून पच पच आवाज येत होता. 1 तास पपई मारून घेऊन 1 तास ढुंगण पण पचापच मारून घेतले. एवढं झवून घेतले की काय सांगावं. दुसऱ्या दिवशी मी आरशात बघितले तर माझे बॉल, माझी पपई सुजून बंब झाली होती. माझी पपई तर नासली होती. खूप वास येत होता. अजय: अरे राजेश, चुलत्याची बायको तुला काय म्हणाली रे करताना? राजेश: चुलतीला बाळ झाले होते. मी 1 महिन्याने बघायला गेलो. चुलता बाहेरगावी गेला होता. रात्री मी दारू पिऊन टाईट होतो. मला नशेत कळालं नाही. मी तिचे कपडे काढून तिला नागडं केलो. तिचे हात-पाय बांधलो जबरदस्ती. ती नको म्हणत होती. प्लीज मला झवू नका. नंतर तिला मी गरम केले तिची पपई चाटून. मग ती पण माझं केळ तिच्या तोंडात नरड्यापर्यंत घालून जबरदस्तीने चोखून घेऊ लागलो. ती उलटी करत होती. मग हळूच तिची मारायला चालू केलो. मी तेल लावून पचपच जोरात मारत होतो. जोरजोराने पुढे मागे करत होतो. चुलत्याची बायको म्हणाली, अरे हळू घे ना, फाटेल माझी. आणि तिचे बॉल दाबत होतो तर तिच्या बॉलमधून दूध येत होतं. ते दाबून मी पेत होतो. तर म्हणाली, जास्त पिऊ नको, माझ्या बाळाला पण ठेव. तरी पण मी ऐकलं नाही. पूर्ण बॉल दाबून 1 तास दूध. मॅडम: मुलांनो, अशी कोणती गरम वस्तू आहे जी तुम्ही तोंडात घेऊ शकत नाही? बंड्या: मॅडम, चालू असलेले लाईट बल्ब. मॅडम: ते बरं कसं? बंड्या: काल रात्री वहिनी दादाला म्हणत होती, बल्ब चालू आहे, मी तोंडात घेणार नाही. समुद्रात पोहताना चड्डी गेली वाहून. हे गेले शोधायला आणि बाकीचे गेले पचापच करून. खंडाळ्याच्या घाटावर उभी होती सकू. खंडाळ्याच्या घाटावर उभी होती सकू. मागून आला भिकू आणि दाबले तिचे चिकू. फू बाई फू, फुगडी फू. दमलास काय मला पचापच करू न तू. मला पचापच करू न तू. लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याने केली माझ्याशी फाईट. कितीही जोर लावलं तरी आत गेला नाही, कारण पपई माझी टाईट.